बलराज मधोक नावाच्या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते. आणि दीनदयाळ उपाध्यायांचा ज्या वेळेला खून झाला जनसंघाच्या संस्थापकांचा, त्या मुघल सराय स्टेशनला बिहार मधल्या, आता त्या मुघल सराय स्टेशनला यांनी दीनदयाळ उपाध्यायांचं नाव दिलंय. तर जनसंघाची सत्यशोधन समिती बनवली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी, आणि त्याचं अध्यक्ष बनवलं बलराज मधोकांना. आणि मधोकांना सांगितलं की तुम्ही याचा शोध घ्या की यांचा खून कोणी केला, दीनदयाळ उपाध्यायांचा. आणि ते फिरले 4-6 महिने तिथं, अनेक हजारो लोकांना भेटले, अनेकांच्या साक्षी घेतल्या, जबान्या घेतल्या, आणि आल्यानंतर त्यांनी अहवाल दिला. आणि त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाळ उपाध्यायांचा खून बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी आणि नाना देशमुख यांनी केला. ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला, आणि तिघांपैकी 2 खुन्यांना दिलं भारतरत्न, नाना देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी. आणि आता कालचं भारतरत्न, ज्यांनी या देशामध्ये हजारो खून घडवले, त्याच्या सगळ्या त्या विषारी प्रचारामधून त्याला आता भारतरत्न दिलं. बलराज मधोकांचं पुस्तक आहे दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक, आणि इनको हत्याओं की लत लगी है, संघ को हत्या करने की लत लगी है, हे त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे. आणि वाजपेयी जिवंत असताना, पंतप्रधान असताना त्यांनी पुस्तक रिलीज केलं. यांनी ताबडतोब मार्केटमधून ते गायब केलं. माझ्याकडे ते पुस्तक आहे, आज कुठेही बाजारात ते मिळणार नाही. पण हा इतिहास आहे. आणि म्हणून म्हटलं की एकेकाचा इतिहास सांगायला जर तुमची सुरुवात केली ना, तर दिवस पुरणार नाहीत. आणि हे अशा पद्धतीने सगळं करणार संविधान, पुढचा माझ्या याच्यातला विषय, यांचेच आयडियोलॉग ज्याला म्हटलं जातं, मगाशी मी म्हटलं वैरी, स्वातंत्र्य वैरी, त्या सावरकरांनी काय लिहिलं की या देशाने हजारो वर्षांपासून स्वीकारलेलं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे. मनुस्मृती, मनुस्मृती इराणी नाही आहे, मनुस्मृती भारतीय आहे. म्हणजे इराणी पण आहे, पण संविधान ज्याला म्हटलं जातं ती मनुस्मृती, आणि त्याला ते या देशाचं संविधान असावं असं म्हणत होते. गोळवलकरांनी मनुस्मृती हेच संविधान असलं पाहिजे असं म्हटलं होतं. काळाच्या ओघानी ज्यांच्या हातामध्ये योगायोगानी देशाची सत्ता आलेली आहे, ते आपल्या हातात तिरंगा ध्वज देऊ पाहत आहेत, हे गोळवलकरांचं वाक्य आहे. 14 ऑगस्ट 1947 ऑर्गनायझरच्या अंकात लिहिलेलं, RSSच्या मुखपत्रात. योगायोगानी ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आली, वा, योगायोगानी. त्यांनी जो काही 100 वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं, बलिदान दिलं, त्याग केला, घरदार उधळून लावलं, पेन्शन नाही घेतलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची आली ती योगायोगानी. आणि ते आपल्या हातात तिरंगा देऊ पाहत आहेत. आणि हा या देशातला हिंदू कधीही स्वीकारणार नाही, कारण 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे, हे गोळवलकर सांगतात. 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे. अबे दिवट्यांनो, तुमचा धर्मच 3 देवांनी स्थापन केलेला आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि हे असं म्हणणार की 3 हा आकडाच अशुभ आहे, 3 रंग एकत्र येणं अशुभ आहे. पण हे सगळं करायचं होतं ज्या दिवशी 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी या देशाला संविधान देऊ केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑर्गनायझर मध्ये गोळवलकरांनी, त्यांना मी पप्पू गोळवलकर म्हणतो, हे संघवाल्यांना फार राग येतो पप्पू गोळवलकर म्हटल्यावर. मी म्हटलं बाबा तुम्ही काय म्हणता? म्हणे परमपूज्य. मग मी पप्पू म्हणतो. या पप्पू गोळवलकरनी त्याच्या पुस्तकात, त्या ऑर्गनायझर मध्ये 27 जानेवारीला आर्टिकल लिहिलं, आणि त्यात असं लिहिलं की आंबेडकर आणि नेहरूंना असं वाटतं की संघ या देशाला 200 वर्ष मागे ढकलू पाहतोय. तर मी त्यांना सांगू इच्छितो की संघ देशाला 200 नाही, 2000 वर्ष मागे ढकलू पाहतोय. 2000 वर्ष. निर्लज्ज कबुली. आणि 2000 वर्षापूर्वीच्या कुठल्या काळामध्ये? या मनुस्मृतीच्या काळात न्यायचं होतं. या देशाचं संविधान जगातलं पहिलं असं संविधान, जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं.
हे कुठल्या देवाला, कुठल्या धर्माला, कुठल्या जातीला, कुठल्या पंथाला अर्पण केलेलं संविधान नाही. हे संविधान या देशातल्या लोकांनी, या देशातल्या लोकांना अर्पण केलंय. आणि त्याचे पहिले 3 शब्द, आम्ही भारताचे लोक. काय एम्पॉवरमेंट आहे या 3 शब्दामध्ये. कारण तोपर्यंत तुम्ही काय होतात, तोपर्यंत तू तू होता, तू तू होता, मी होतो. आपण आपापल्या वेगवेगळ्या बेटांवरती होतो. आपण म्हणून आपल्याला काय होतं, त्यांनी या संविधानाने मला आम्ही बनवलं. या संविधानाने मला भारत हा देश दिला. तोपर्यंत भारत हा देश नव्हता. ती हजारो संस्थानांमध्ये झालेले तुकडे होते. आम्ही भारताचे, हे पहिले 2 शब्द, ही भावना, हा देश माझा आहे, हा देश आमचा आहे, आम्ही या देशाचे आहोत, ही भावना पहिल्या 2 शब्दांनी दिली. आणि मग आम्ही भारताचे लोक. कोण लोक? आम्ही भारताचे हिंदू लोक, ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक, जैन लोक, सिख लोक, दलित लोक, कोण लोक? कोणी नाही. आम्ही भारताचे लोक. ही एक जिनसी भावना जी पहिल्या 3 शब्दांनी मला दिली, आणि ती एम्पॉवरमेंट जी मला दिली, की लोक म्हणत असताना हे जसे तसाच मी, तशाच हे, तसाच तो, एक्झॅक्टली आम्ही सर्व सारखे.